नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 25 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे आजचा. 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ओके, तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच हर्षवर्धन सदगीर. ओके, तर बघा, हर्षवर्धन सदगीर यांनी 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ज्या आहेत 2026च्या त्या जिंकलेल्या आहेत. ओके, तर लक्षात ठेवा, IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ज्या आहेत 2026च्या या पुण्यामध्ये झाल्या होत्या. ओके, तर बघा, या ज्या स्पर्धा आहेत ते पुण्यामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या आणि हर्षवर्धन सदगीर यांनी महेंद्र गायकवाड यांचा पराभव करून हा किताब पटकावलेला आहे. ओके, म्हणजे त्यांनीच विजय मिळवलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, स्टॉकहोम वॉटर प्राईज 2026 जिंकणारा सर्वात तरुण शास्त्रज्ञ कोण बनला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, कावेह मदानी. तर बघा, कावेह मदानी हा स्टॉकहोम वॉटर प्राईज 2026 जिंकणारा सर्वात तरुण शास्त्रज्ञ बनलेला आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात तरुण आहे. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, त्यांचे वय 44 वर्ष आहे. ओके, ते वयाच्या 44व्या वर्षी हा पुरस्कार जिंकून त्यांनी इतिहास रचलेला आहे. तर बघा, ते पाणी व्यवस्थापन, जलसंकट म्हणजेच वॉटर स्कार्सिटी आणि धोरण क्षेत्रातील संशोधनासाठी ओळखले जातात. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, थायलंड देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच अनुतीन चरणवीरकुल. तर बघा, अनुतीन चरणवीरकुल असं यांचं नाव आहे. हे नवीन थायलंड देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत. लक्षात ठेवा. तर बघा, थायलंड देशाविषयी थोडक्यात माहिती बघूयात आपण. तर थायलंडची राजधानी आहे बँकॉक. तसेच थायलंडचे चलन आहे थाई बात आणि भाषा आहे थाई. बघा, थायलंड हा देश आशिया या खंडामध्ये येतो. ओके, लक्षात ठेवा. आणि याचे निश्चित लोकेशन म्हणजे बघा, याचे निश्चित स्थान आहे दक्षिण पूर्व आशिया या स्थानी. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या म्हणजेच NCBCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे साध्वी निरंजन ज्योती. तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, साध्वी निरंजन ज्योती यांची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर बघा, प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, कारण की अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. ओके, तर बघा, NCBC म्हणजे काय ते थोडक्यात बघूयात आपण. बघा, NCBC म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. बघा, हा भारतातील संविधानिक आयोग आहे आणि याचे काम मागासवर्गीय म्हणजेच OBC लोकांच्या हक्काचे संरक्षण करणे असे आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, जागतिक क्षयरोग म्हणजेच TB, त्याला आपण म्हणतो TB दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर बघा, जागतिक क्षयरोग दिवस दरवर्षी आपण 24 मार्च रोजी साजरा करतो. ओके, तर ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो. ओके, लक्षात ठेवा. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, TB म्हणजेच ट्युबरक्युलोसिस. ओके, तर ट्युबरक्युलोसिस असा याचा अर्थ होतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे, मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो. ओके, तर बघा, थोडक्यात माहिती बघूयात आपण TBबद्दल, याच्या इतिहासाबद्दल. बघा, 1882मध्ये रॉबर्ट कोच यांनी TB निर्माण करणारा जीवाणू शोधलेला होता. ओके, तर बघा, या शोधाच्या स्मरणार्थ 24 मार्च हा दिवस आपण जागतिक TB दिवस म्हणून साजरा करतो. ओके, तर जागतिक क्षयरोग दिवस म्हणून आपण 24 मार्च हा दिवस साजरा करतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचे उद्दिष्ट काय असणार आहे या दिवसाचे? तर बघा, TBविषयी जनजागृती करणे, तसेच उपचार व प्रतिबंधाबाबत माहिती देणे, तसेच
TB निर्मूलनासाठी जागतिक प्रयत्न वाढवणे असा याचा उद्देश आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 6 आहे. मार्च 2026मध्ये कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडला आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच अर्जेंटिना. तर बघा मार्च 2026 आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा मार्च 2026मध्ये कोणता देश जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडलेला आहे? तर याचं उत्तर आहे अर्जेंटिना. तर अर्जेंटिना हा देश नुकताच म्हणजेच मार्च 2026मध्ये जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमधून बाहेर पडलेला आहे. ओके. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. बघा जागतिक आरोग्य संघटनाबद्दल थोडक्यात माहिती बघूयात. बघा 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती आणि हा दिवस दरवर्षी आपण जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करतो. ओके. म्हणजेच 7 एप्रिल 1948 या रोजी स्थापना झाली होती. तर 7 एप्रिल हा दिवस आपण दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करतो. तर बघा जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे जेनेवा, स्वित्झर्लंड या देशामध्ये. ओके. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी सखी हा उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर बघा महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी सखी हा जो उपक्रम आहे तो भारतीय कृषी विमा कंपनी याने सुरू केलेला आहे. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघूयात आपण. बघा महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी सखी हा जो कार्यक्रम आहे तो म्हणजेच हा जो उपक्रम आहे तो ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड यांनी सुरू केलेला आहे. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो याचा उद्देश काय आहे? तर महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षण, जागरूकता आणि शेतीविषयक सहाय्य देणे असा याचा मुख्य उद्देश असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. जागतिक ओशनशिप सागर या उपक्रमाची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित केली आहे? तर बघा हा जो उपक्रम आहे याचं नाव आहे इंडियन ओशनशिप सागर. ओके. तर या उपक्रमाची दुसरी आवृत्ती जी आहे ती नुकतीच कोची या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो बघा केरळ या राज्यामध्ये आहे कोची. ओके. तर बघा कोची येथे इंडियन ओशनशिप सागर या उपक्रमाची दुसरी आवृत्ती आयोजित केलेली आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो बघा IOS सागर म्हणजेच काय? तर इंडियन नेव्हीचा मेरीटाईम कोऑपरेशन आहे हा जो उपक्रम आहे. ओके. म्हणजेच इंडियन नेव्हीचा मेरीटाईम कोऑपरेशन उपक्रम म्हणजेच IOS सागर हा आहे. ओके. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. प्रंबनन मंदिर संकुल या जागतिक वारसा स्थळाच्या संवर्धनासाठी भारत आणि कोणत्या देशाने भागीदारी केली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे इंडोनेशिया. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर बघा प्रंबनन मंदिर संकुल या जागतिक वारसा स्थळाच्या संवर्धनासाठी भारत आणि इंडोनेशिया या देशाने भागीदारी केलेली आहे. ओके. तर बघा प्रंबनन मंदिर संकुल हे इंडोनेशियामध्ये स्थित आहे. ओके. तर बघा हे युनेस्कोच्या जागतिक स्थळांच्या यादीमध्ये लिस्टमध्ये याचे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात ठेवा. म्हणजेच हे एक युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. तर बघा चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सी ड्रॅगन 2026 या बहुराष्ट्रीय नौदल सरावामध्ये भारताने कोठे सहभाग घेतला आहे? तर बघा ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे अमेरिकेमधील ग्वाम या ठिकाणी भारताने नुकताच सहभाग घेतलेला आहे. तर बघा ही जी नौदल सराव आहे तो अमेरिका ग्वाम येथे आयोजित झालेला आहे. तर बघा सी ड्रॅगन 2026 असे या सरावाचं नाव आहे. म्हणजेच सी ड्रॅगन असे या सरावाचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात ठेवा. तर बघा या सरावामध्ये भारताने आपला सहभाग मार्च 2026मध्ये नोंदवलेला आहे. ओके. तर बघा याचा उद्देश काय आहे? तर बघा या सरावाचा उद्देश म्हणजे पाणबुडीविरोधी म्हणजेच अँटी सबमरीन वॉरफेअर क्षमता वाढवणे असा आहे. ओके. लक्षात ठेवा. आणि याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे सर्व करंट अफेअर्सचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.